स्वयं सिद्धतेने येतो. ईश्वर येण्याच्या अगोदर माया आदी करून सर्व देवता ईश्वराच्या आगमनाची तयारी करतात. जसं एखादा राजा जातो, जे वेळी येते नगराचे राजे ते वेळी दुर्गा नवसाज कीजे. एखादा राजा ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस तो गड दुर्ग सजवले जातो. तशा सर्व देवी देवता त्या ठिकाणी सेवेला अगोदर हजर होतात. बघा तुम्ही, आमचे शास्त्रकार सांगतात ईश्वराचं येणं फार वेगळं आहे तुमच्या माझ्यासारख्या जीवाचं. आपण कर्म अकर्माने जन्माला आलोय, लक्षात ठेवा. कर्मानुबंधी मनुष्य लोके. परंतु मनुष्य जन्म मिळाल्यानंतर असं वाटायला लागलं कसला देव कसला काय, असे लोक म्हणतात. देवाला मानत नाही लोक. मनुष्य जन्म मिळाला असं वाटतं मीच सर्व काही आहे का, मीच सर्व काही केलं का. एका गावामध्ये एक संन्यासी जातो, फिरत 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 जातो आणि तिथे गेल्यानंतर बघतो संध्याकाळ झाली, 7 वाजले, अंधार पडलाय, अमावस्येचा दिवस आहे, कुठेच उजेड नाही, आकाशामध्ये चांदणी सुद्धा नाही, गावातली लाईट गेलेली आहे, दिव्याचा मिनमिनता प्रकाश सुद्धा तिथे दिसत नाही. आणि तेवढ्या अंधारामध्ये गाव 5 मिनिटावर असतं. अलीकडेच एका झाडाखाली तो संन्यासी बसतो, आपली झोळी ठेवतो आणि तिथे एक काजवा येतो. काजवा माहिती तुम्हाला, लुक लुक करतो काजवा. काजव्याचा सुद्धा एक प्रकाश आहे, काजव्याचं पण एक अस्तित्व आहे. आता पूर्ण अंधार असल्यानंतर काजव्याचं अस्तित्व दिसायला लागलं. काजवा चमचम करत त्या संन्याशाच्या जवळ आला, त्याच्या डोळ्यासमोर आला आणि टपक्यात त्या संन्याशाच्या खांद्यावरती बसला. आता कुठेच अंधार, उजेड कुठेच नाही, सगळीकडे अंधार असल्यानंतर तो प्रकाश संन्याशाला दिसला. त्यांनी बघितलं, गावातला कोणीच माणूस विचारलं नाही. ते काजव्याने विचारलं बरं का म्हटले, कुठून आले तुम्ही. संन्याशीने बोलायला सुरुवात केली. त्या काजव्यासोबत संवाद सुरू झाला. म्हणे मी अमुक गावावरून आलो, लांबून आलो. मग त्या संन्याशाने विचारलं तुमचं, त्याचं नाव विचारलं. त्या काजव्याने स्वतःचं नाव सांगितलं. संन्याशाला नाव विचारलं, त्या संन्याशाने नाव सांगितलं. दोघांमध्ये मैत्री जमली. पाणी घेता का, चहा घेता का, कॉफी घेता का. म्हणे आता अंधार झालाय आणि या अंधारामध्ये तुम्ही मला आणि मी तुम्हाला फक्त याच प्रकाशामध्ये दिसतो. तो प्रकाश जो आहे ना तो माझा आहे म्हणे. बघा म्हणे, आकाशामध्ये चंद्र नाही, तारे नाही, गावामध्ये लाईट नाही, कुठे दिवा नाही, फक्त आता माझा प्रकाश शिल्लक आहे म्हणे. संन्यासी म्हणे खरंय बाबा, तुझ्यामुळे आज मला या गावात कोणतरी विचारलं, नाही तर मला विचारायला सुद्धा कोणी नसतं आलं, कारण की लाईटच नाही गावामध्ये. आणि मग मैत्री झाली कुणाची, त्या काजव्याची आणि त्या संन्याशाची. रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले, दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. घरचे इकडचे सगळे तिकडचे प्रश्न विचारले आणि आता संन्याशामध्ये त्या काजव्यामध्ये संवाद सुरू झाला. घट्ट मैत्री जमली आणि आता रात्रीचे 12 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले, 2 वाजले, पहाट झाली. दोघांचं बोलणं चालू आहे, संवाद चालू आहे. पहाटेचे 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, 6 वाजत आली. दिवस उजडला आणि दिवस उजडल्यानंतर त्या काजव्याचं रूपांतर एका संन्याशामध्ये झालं. त्या काजव्याने संन्यास घेऊन टाकला, दंडवत केला त्या संन्यासाला. कथा संपली माझी. तुम्ही म्हणशाल बाबा त्या काजव्याने संन्यास घेतला कसा, कपडे कसे घातले, कोणत्या पंथाचा संन्यास घेतला, तो विषय सोडून द्या. परंतु तो एक काजवा होता, आपल्या माझ्यासारखा तुमच्यासारखा काजवा होता. स्वतःच्या प्रकाशाला सर्व काही समजत होता. त्याच्याशी संन्याशाने मैत्री केली आणि सकाळपर्यंत त्याला स्वतः जो आनंद उपभोगतो ना तो आनंद त्याला दिला. परंतु त्या संन्याशाला त्या काजव्याला संन्याशी बनवण्याकरता पहिल्यांदा संन्याशाला काजवा व्हावं लागलं, काजव्याच्या जागी राहावं लागलं, त्याच्यासारखं बसावं लागलं, त्याच्यासारखं बोलावं लागलं, त्याला मोठं म्हणावं लागलं. तसं ईश्वर आपल्यासारखा नाही. ईश्वर आपल्यासाठी आपल्यामध्ये येतो, आपल्यामध्ये बोलतो, आपल्यासारखा चालतो. आपण जे खातो ना तेच खातो. आपण भाकर भाजी खातो, ईश्वर पाणी भात खायला लागला. ईश्वर आपण जे अन्न खातो तेच खायला लागला. हे काय खाद्य नाही देवाचं. चक्रधर स्वामींचं खाद्य हे का,
जे आपण उपहार दाखवतो. पण आपल्या सोयीनं देवाने आपल्याला संधी दिली, आपल्यात आला देव, आपल्यामध्ये राहिला, आपण त्याला आपला प्रकाश दाखवत राहिलो. लक्षात ठेवा. आणि ज्यांना ज्यांना ईश्वराने निरूपण केलं, ज्ञान दिलं, खऱ्या अर्थानं ते ईश्वराच्या आनंदाला पात्र झाले. ईश्वर आपल्यासारखा मुळातच नाहीये. म्हणून ईश्वराचा अवतार कसा होतो त्याची पूर्व पीठिका सांगितली. आपण कोण आहोत? आपण काजव्यासारखे आहोत. लक्षात ठेवा. आपल्याला आपला प्रकाश खूप मोठा वाटतो. आपलं घर दार इस्टेट जमीन जुमला खूप मोठी वाटते. आणि त्या प्रकाशामध्ये आपल्याला कोणीच दिसत नाही. समोर कोणीच दिसत नाही. त्या धुंदीमध्येच आपण असतो. ईश्वर जरी आला ना तरी आपण त्याला आपला प्रकाश दाखवतो. ईश्वर जरी समोर आला तरी आपण त्याला आपल्या प्रपंचाचं गुणगान करतो. आणि मग ईश्वर आपल्या सारखं बोलायला लागतो, आपल्यामध्ये राहायला लागतो. आणि हळूहळू अधिकारानुसार त्याला ज्ञान देतो. आणि स्वतःचा आनंद देण्याकरता ईश्वर तयार होतो. लक्षात ठेवा. वास्तविक ईश्वराला आपल्याशी काही एक घेणं देणं नाही, तरी ईश्वर आपल्यामध्ये आला, आपल्याला ज्ञान दिलं. आणि म्हणून ही पूर्व पीठिका आहे. देव कशा करता येतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला काजव्याची आणि संन्याशाची गोष्ट सांगितली. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये ईश्वरात आणि आपल्यात. ईश्वर तसाच आहे. लक्षात ठेवा. आणि हे जग काजव्यासारखं आहे. देवासमोर काजव्यासारखं प्रत्येकाचा एक स्वतःचा स्वतंत्र प्रकाश आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व तो सोडायला तयार नाही. राजा परीक्षित स्वतःचं सगळं अस्तित्व सोडायला तयार झाला. मी एक काजवा आहे, माझा प्रकाश काहीच नाही, पृथ्वी तलावरचं राज्य माझं आहे. ही भावना आता बदलायला लागली. ही भावना बदलायला लागली. ईश्वर सर्व काही आहे ही भावना तयार झाली. लक्षात ठेवा. ज्या माणसाला परमेश्वराविषयी आसक्ती तयार होते ना, तो झोपेतही आपली ईश्वर निष्ठा सोडत नाही. आणि ज्याची प्रपंचावर आसक्ती असते, आपल्या कामाप्रतीच खूप प्रेम असतं, प्रपंचावरती प्रेम असतं, स्वतःच्या अस्तित्वावरती प्रेम असतं, जसं त्या काजव्याचं प्रेम होतं स्वतःच्या प्रकाशावरती, तसं आपलंही असतं. लक्षात ठेवा. आणि मग तो स्वभाव बनून जातो. स्वभाव बनल्यानंतर स्वभावाच्या काही काही सवयी बनून जातात. एका गावात